आता गुरुराजा दंडवट दिवाळीच्या गसना जाया इच्छा मोठी अंबनाची दिवाळीच्या सणा जाया इच्छा मोठी अंबनाची सणासाठी वाट पाहे बहीण पाटीच्या बंधवाची काय सांगायचं दिवाळीचा सण आला की असणारी बहीण त्या भाऊरायाची आतुरतेने वाट पाहते आणि वाट पाहत असताना त्या असणाऱ्या भाऊरायाला सांगावा धारते ती कशा प्रकारे सांगते ग आई तुला रागपाटव भरारीचा सांगते ग आई तुला रागपाटव भरारीचा झाली करत मुराळी वेशित झाला दंग नेनंता ग मुराळी वेशित झाला दंग वेशित ग झाला दंग बहीण वाड्याला दे तिरंग बाई बंधूची पावना सेची म्हणती कोण तुझा बंधूची ग पावना सेची म्हणती कोण तुझा म्हणती ग कोण तुझा हाती घड्याळ बंधू माझा अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी भाऊराया बहिणीच्या गावाला गेलेला आहे बहीण म्हणते दादा आजचा दिवस राहू आणि उद्या सकाळ दाखवली जेवायला जाऊ दिवाळीच्या सणाकरता आपल्या गावाला जाऊ म्हणून त्यावेळेला सकाळी सहली उठलेली आहे त्यावेळेला बहीण त्या भावाला काय म्हणते सकाळीच्या बाई पारी उठा दादा जेवायला उठा दादा जेवायला तू भिनले शेवाळ्याला त्यावेळेला एका तट्ट्याच्या गाडीमध्ये बसवून त्या भावांना असणाऱ्या बहिणीला आपल्या गावी आणलेला आहे त्यावेळेला करताना सांगायला तो कसा नातू नगाली साळू आया बायांना भरलाय वाडा नातू नगाली साळू आया बायांनी भरला वाडा बोलती तिची ग आई आली वाघीन वाट सोडा बाई ग उठता सकाळी सण आहे ग दिवाळी बाई उठता सकाळी सण आहे ग दिवाळी हाती कणकीचं पीठ काढते बंधवाची मळी हाती कणकी
मनाला अन बहीण वाळी भावाला बोलती भाऊजाईला आता वळते तुझा पती बोलती भाऊजाईला आता वळते तुझा पती भरले ग बाजारात श्रीरंग भाऊ बसला श्रीरंग बहीण रुसली झाला दंग हवस गप्पाला मोठी बंधू संग बाजाराची बहिणीच्या गजीवासाठी आमची मोडली हाजाराची भाव बहिणीला घेतो या साडी भाग भाऊजाई मारते हाका लई भारी घेऊ नका बांगड्या भरायला पैसे भाव बहिणीला घेतो साडी ग तिच्या वटीला गुळा वाटी मंदुरायानं वळवण केली घेतली दुष्काळातली नाती सरळ गदळीना माऊल्याच्या कुंकवाला चंद्र सूर्याचं राखण